शिकायची धाव झालेली आहे. फी किती काही येतो त्याचा परिणाम काही हो, किती काही फी जरी असली तर नर्सरीतल्या मुलाला 100 रुपये बोलता येते, पण अशा लेकराची सुद्धा फी किती 50,000 1,00,000 रुपये अशा प्रकारची फी शाळेमध्ये, इंग्रजी शाळेमध्ये त्याचे मायबाप भरतात आणि त्यांना तरी शिकवतात कुठं इंग्रजी शाळेमध्ये. मग तेच लेकरू मोठं होते आणि मोठं झाल्यानंतर मग त्याला कुठं पाठवतात शिकायला, विदेशामध्ये शिकवायला पाठवतात. माझं ते सांगा त्या लेकराला ज्यावेळी आता खेड्यात लेकरू ज्यावेळी तालुक्यात शिकायला जाते त्यावेळी त्याला तालुक्यात ठेवावं लागते, ते गावाकडे लवकर वळत नाही. तालुक्यातलं लेकरू जिल्ह्यामध्ये शिकायला जाते पण जिल्ह्यातून लवकर तो गावाकडे वळत नाही. तर खरंच परदेशात गेलेलं लेकरू परत गावाकडे येणार आहे का? नाही येणार, परत येऊ शकत नाही, कारण की त्याला परदेशात हवा लागलेली असते. त्यामुळे मग पण मायबाप तरीही परदेशात जाऊन शिक्षण देण्याचा त्या मायबापाचा जोर असतो. पैसा किती काही खर्च हो, काही हो, जीवाचं रान घालायचं तरी चालतं, पण मुलगा आपली मुलगी कुठे शिकली पाहिजे तर परदेशात शिकली पाहिजे. इकडे मोठ्या अधिकाऱ्याने मोठ्या छाती ठोकून सांगतो ना की माझं लेकरू कुठे शिकते, परदेशात शिकते. मग परदेशात शिकलेलं लेकरू खरंच मायबापाची सेवा म्हातारपणी करणार आहे का? त्याच्यावर पाहिजे तसे संस्कार होणार आहेत का? तर तशा प्रकारे मग त्याच्यावर चांगल्या प्रकारचे जर संस्कारच होणार नाही तर त्याला काय धर्म समजणार आहे? काही धर्म समजणार नाही. मग तशा वेळी काय होते की ते लेकरू विदेशातच नोकरीला लागते, तिकडेच राहते, इकडे मायबाप मरो की वाचो. मग मायबापाची काय तिकडे तब्येत खूप खराब आहे, त्याची ते शेवटच्या स्टेपवर आहे, असे जरी करत त्यांच्यापर्यंत गेले तरी मात्र ते मुलं काही पडून पाहणारे नाही. पैसा त्यांच्याकडे भरपूर असतो, पैसा त्याच्या मायबापाकडे पण भरपूर असतो, पण वेळ मात्र ते एकमेकाला देऊ शकत नाही, कारण ती इतके काही दूर गेलेले असतात की ते अशा प्रकारे काय होते की कुटुंबाने जवळ होतात, घराघरात भांडणं होतात. कुटुंब म्हटल्यानंतर काय घरामध्ये जे काही जितके काही व्यक्ती आहेत, माय बाप बहीण भाऊ जे काही आहे त्या सर्वांनी एकमेकांशी कसं प्रेमानं वागलं पाहिजे, हे झालं कुटुंब. आता या कुटुंबात आपण एकमेकांशी कसं वागतो यावर आधारित आहे तुमचा कुटुंब धर्म. कुटुंबातील भांडणं हे कमी झाले पाहिजे, भांडण तंटे कमी झाले पाहिजे. जर एखाद्याने आपल्याला घरला अरे काही घरात असे आहेत की सातामध्ये घरातल्या घरात लोक बोलत नाही, असे काही घर आहेत. मग खरंच अशा लोकांना जर कुटुंबाने सांभाळता आलं तर असे लोक खरंच धर्माचा सांभाळ करणार आहेत का? धर्म समजणार आहे का? नाही. यासाठी महाराज रामगीतेमध्ये कुटुंब धर्म सांभाळायला सर्वप्रथम सांगतात की व्यक्ती धर्म, त्यानंतर कुटुंब धर्म, त्यानंतर तिसरा धर्म सांगतात महाराज शेजार धर्म. आता इथं घरात असतं पडत नाही तर खरंच शेजाऱ्याचं पडणार आहे का? घरात जर सासू सुनेचं जर पडत नसेल, सासू सुनेचं जर पडत नसेल तर पहा तीच सासू शेजाऱ्याच्या घरी जाऊन सांगते की माझ्या सुनेनं असं केलं, तसं केलं, तसं केलं, काय माझी साडी धुवत नाही, खायला देत नाही, स्वतः मात्र दिवसभर करत राहते. आता अशी काही मी सांगेल, त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने तीच सून त्याच्या घरी जाऊन तिच्याबद्दल सांगेल. मग अशा प्रकारे कुटुंब उद्ध्वस्त झालं. मग शेजारी पाजारी मग त्यांनी काय होते की एकमेकांच्या विषयी ज्या व्यक्तीविषयी आपण सर्वप्रथम असं वाईट ऐकतो ना, या व्यक्तीनं असं केलं, तसं केलं, काही वाईट जर ऐकलं आपण त्या व्यक्तीकडे पलटून पाहत नाही. म्हणजे अनावधानाने का होईना आपण अच्छा म्हणजे आपण त्या व्यक्तीचा काय करतो, राग करायला लागतो, द्वेष करायला लागतो. मग अशा शेजार धर्म हा निभावला जाणार आहे का? मग आपल्याला शेजार धर्म जर समजला नाही तर पुढे बोलायचं प्रश्न सुचत नाही, नाही का? शेजाऱ्यांचं पटलं पाहिजे यासाठी मी तर म्हणते जे आपल्या घरात आपण शिकलेलं समजदार आहोत, पुन्हा तुमच्या घरात शिकलेल्या आहेत, मुली तुमच्या घरात शिकलेल्या आहेत, यांनी तुम्ही काय करायला पाहिजे की नाही पडत ना शेजाऱ्यांचं तर एकमेकांशी बोलून तर पहा. बोलण्याचे प्रश्न आपोआप सोडवतात. एकमेकांशी बोलून तुम्ही एखाद्या दिवशी ज्याच्याशी तुमचं भांडण करत होता बोलून पहा, त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम नक्कीच चांगला होतो. तो व्यक्ती ज्याच्याशी आपण स्वतः बोललो ना, तो व्यक्ती दुसरा शब्द त्याच्यावर बोलणारच आहे. म्हणजेच काय होईल, शेजाऱ्या पाजाऱ्याची भांडणं मिळतील, म्हणजेच आपण चांगले राहू शकतो. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपल्याला शेजार धर्म समजता असं होईल. त्यानंतर महाराज आपल्याला सांगतात ग्राम धर्म. ग्राम धर्म आपण काय गावाच्या हिताच्या ज्यामध्ये गोष्टी सांगितल्या जाते तो आहे ग्राम धर्म. ग्राम धर्मामध्ये गावाच्या विकासाच्या गोष्टी हे सर्व काही मी तुमच्यासाठी सांगत आहे. महिलांनो, जागतिक महिला दिन आहे आज.
शकू अशा प्रकारचा विचार अशा विचारांना त्यामध्ये केल्या जातात तो झाला ग्रामधर्म. आपल्या गावामध्ये सप्ताह होत असेल, होते ना ताई? सप्ताह होते, ज्या ठिकाणी सप्ताह होते, हरिपाठ होते, प्रार्थना होते, त्यानंतर काय जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. हे सर्व जर एका ठिकाणी साजरा होत असेल आणि त्या ठिकाणी जर सर्व समाज गावातील सर्व लोक जर त्या ठिकाणी एकत्रित जमत असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने ग्रामधर्म समजण्याचं महाराज म्हणतात. त्यानंतर सांगतात महाराज समाज धर्म. ज्याला ग्रामधर्म समजला ना त्याला समाज धर्म निश्चितपणे समजेल. महाराज म्हणतात की माता पित्याची ऋण कशी तवची समाजाची असते, विसरून गेला का गया हे कळत तुझं कैसे नसे. ज्या प्रकारे माता पित्याची ऋण आपल्यावर आहे त्या प्रकारे समाजाची सुद्धा आपल्यावर काही ऋण आहेत आणि ते ऋण फेडण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. म्हणजे ते ऋण फेडणं म्हणजे समाजाचं काय समाज धर्म निभावणं आहे. त्यानंतर महाराज राष्ट्रधर्म सांगतात. राष्ट्रधर्म म्हणजे राष्ट्रहिताच्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहे, ज्यामध्ये राष्ट्राचे कल्याण आहे अशा गोष्टी म्हणजे राष्ट्रधर्म. आपण हे सगळे धर्म जर आपल्याला समजले म्हणजेच खऱ्या अर्थानं विश्वधर्म आपल्याला समजला असं महाराज म्हणतात. अशा प्रकारे 7 धर्माचं आचरण जर आपण केलं ना तर खरोखर आपल्याला आपल्या धर्माचं आचरण चांगल्या प्रकारे करताना आपला खरा धर्म आपल्याला समजला असं याचा अर्थ होईल. यासाठी आपण या धर्माचं निश्चितपणे पालन करावं. मला तर माझ्या मते असं वाटतं की सर्वात मोठा धर्म म्हणजे माणूस हाच खरा धर्म आहे. कारण कसं आहे आपण कोणाच्या घरी गेलो ना तो लोक आजकाल एवढ्या ॲटिट्यूड न बघतात की त्यांना वाटतं की आम्ही काहीच नाही. म्हणजे साधा एक ग्लास पाणी द्यायला सुद्धा ते म्हणजे विचारत नाही की तुम्ही दुरून आला का, तुम्हाला काही पाणी देऊ का, चहा देऊ का. मस्त चांगली पद्धत निघाली. तुम्ही चहा घ्याल का, तुम्ही पाणी प्याल का. नाही आम्ही 12 वर्षांवर पण पाणी नाही प्याय कशीच राहत विचारलं जातं ना. माणूस किती नाही बोलले ना. मी आता प्रत्येकालाच नाही म्हणत आहे पण अशा प्रकारचं काही घडत आहे की लोकांना माणूस किती जर समजले नाही तर कशा प्रकारचा धर्म समजणार आहे, मग धर्माचा विकास कशा प्रकारे होणार आहे. त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने माणुसकी हा धर्म आपल्याला समजायला पाहिजे. आपला जन्म होण्या अगोदर या ठिकाणी भगवद्गीता, रामायण, महाभारत, उपनिषद, त्यानंतर पुराण हे सर्व काही या ठिकाणी सर्व काही पहिले लिहून ठेवलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्या या ठिकाणी जन्म झालेला आहे. पण त्याचा उपयोग आपण आपल्या धर्मासाठी आपल्या योग्यतेसाठी आपण करून घ्यायला पाहिजे की नाही. उलट आपण नशिबान आहे नाही का आपल्याला हे सगळं काही ज्ञान आपल्याला आपल्या जन्माच्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून भेटलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपल्या धर्माचा व्याप करण्यासाठी, धर्म समजण्यासाठी, धर्माचे आचरण करण्यासाठी आणि धर्म संरक्षणासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर गावागावात जयंत्या पद्धतीने आपण साजऱ्या करतो. जे काही आपण काय कथा, कीर्तन, प्रवचन जे काही साजरे करतो हे सगळं काही आपण साजरे करतो कशासाठी. मी तर म्हणतो असं नाही करायला पाहिजे. जयंत्या पुण्यतिथीचा आवर्जून साजऱ्या करायला पाहिजे. कारण की काय होते की याचा उद्देश तर आहे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. म्हणजे फक्त जयंत्या पद्धतीने आपल्याला त्यांचं ते भाषण ऐकून घेण्यासाठी का साजरे करायचे आहेत का, भाषण ऐकून घेण्यासाठी नाही, त्या माहिती मिळवण्यासाठीच नाही तर आपल्याला ते आचरणात आणण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या माहिती काय आपण आचरणात आणण्यासाठी ह्या जयंत्या पद्धतीने साजरे करायचे आहेत. पण समाज इतका काही गतीला गेलेला आहे की त्यांना आपल्या स्वतःसाठी आपल्या हिताच्या गोष्टी सुद्धा समजत नाही. महाराज म्हणतात नटवेश बसले जीवनी भुलले चित्रपट कादंबऱ्यांनी, नटवेश बसले जीवनी भुलले चित्रपट कादंबऱ्यांनी अध्यापक तोची विलासी व्यसनी शृंगार काव्यशी कवितो. इतकं काही समाज अधोगतीला गेलेला आहे की त्यांना स्वतःच्या विकासाचा सुद्धा काही भाग राहिलेला आहे. आजच्या तरुण पिढीवर सगळं काही अवलंबून आहे की आमच्या तरुणाला जर खऱ्या अर्थाने धर्म समजला तर धर्माचा विकास म्हणजे खऱ्या अर्थाने विकास होईल, धर्माचं संरक्षण होईल. त्यासाठी काय आमच्या तरुणाला जागा करणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे श्री छत्रपती शिवराय हे तरुणाच सांगून लोकने विसरू नका कधी माय भूमी धर्म कर्म ही आपुले इतिहास वाचक मांडकारा हो तुझी तुझी मना
की समाजाचा विकास होईल, धर्माचा विकास होईल. पण आता तरुण इतका काही ऐकत नाही की व्यसनी जगाच्या भोवती अपकीर्तीला जाऊ नको, गांजाच्या पाणीमध्येही कधीही विषाद घेऊ नको. बिडीपान करणार तो चहा आधीन रचना होईना, निज धर्म नीती रक्षणाकडे सामुदायिक प्रार्थना. पण आता तरुण व्यसनाधीन झालेला आहे की त्यांना हे समजत नाही की आपण काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे. त्या सर्व गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्वतःच्याच काळात करून करतात की त्यांना स्वतःला सावरता येत नाही. तर ते काय धर्माचं रक्षण करणार आहे नाही का? यासाठी तरुण पिढी काही लक्षात घ्यावं. यासाठी आपण जे काही मॅडम जे काही असे कार्यक्रम साजरे केले जातात त्यासाठी तरुण पिढी या ठिकाणी आपण या अशा प्रकारे काही उपक्रम केले म्हणजे त्यामध्ये जे तरुण पिढीला आवडतील अशा प्रकारचे स्पर्धा स्पर्धा झाली, नाट्य स्पर्धा झाली, काव्य स्पर्धा झाली. त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या हिशोबाने त्यांना ज्या वेळेस आपण कार्यक्रम ठरवतो त्यावेळेस काहीतरी मिटिंगा घेतो है ना. तर त्यामध्ये कसं आहे की सर्वांना एकत्रित बोलावून तरुण वर्गाला आवडतं पण आपण त्यामध्ये बोलवायला पाहिजे आणि सर्वांना तरुण जर जागृत झाला ना तर धर्माचा विकास नक्कीच होईल. यासाठी तरुणांना यामध्ये आवर्जून सहभागी करा. माणसाला माणूस सोडलेला आहे. पण मला एक साधा दृष्टांत तुम्हाला सांगते. अमावस्येची रात्र होती आणि त्या ठिकाणी वेताळ बाबा त्यांच्या आसनावर बसलेले होते. वेताळ बाबा त्यांच्या आसनावर बसलेले होते आणि त्यांच्या आजूबाजूला सर्व भूत नाचू लागले. भूतांचा डान्स सुरू झाला आणि तेवढ्यातच मग काय झालं की त्या ठिकाणी एक दारू पिऊन माणूस झटकून त्यांच्या गॅसमध्ये चालला. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं, वेताळ बाबा काय म्हणतात, तेवढे भूतांचा तुमचा डान्स नाचणं तुमचा आता बंद करा. मग ती भूत म्हणतात की आम्ही कशाला आपला डान्स बंद करणार आहे. तर मग वेताळ बाबा म्हणतात की तुमच्यामध्ये एक माणूस शिरलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमचा डान्स आता बंद करा. मग ते भूत वेताळ बाबाला म्हणू लागतात की आम्ही काय माणसाला घाबरतो का, आम्ही कशाला आमचा डान्स बंद करणार आहे. त्यावेळी मग वेताळ बाबा त्यांना सांगू लागतात की अरे हे माणसं म्हणजे खतरनाक आहे, हे काही साधे सुधे नाहीये. आता मला तुम्ही सांगा, म्हणजे वेताळ बाबा भूतांना विचारतात की काय रे तुम्ही तुमच्या आई बाबाला शिल्लक का. त्यावेळी भूत म्हणतात की नाही. मग वेताळ बाबा विचारतात की तुम्ही तुमच्या आई बाबाचा अपमान करता का, तुम्ही तुमच्या आई बाबाला मारता का. तर त्यावेळी भूत म्हणतात की नाही. मग वेताळ बाबा म्हणतात अरे तुम्ही पहिली का मोडतात का. त्यावेळी भूत म्हणतात की नाही आम्ही पहिली काही मोडत नाही. मग वेताळ बाबा भूतांना सांगू लागतात की हे सर्व काम कोण करू शकते. तर हे सर्व काम जे माणसं करू शकतात. म्हणजे का भूतापेक्षाही माणसात किती खतरनाक झालेले आहे. अशा प्रकारे जर माणसं वागायला लागले तर खरंच समाजात धर्माचं पालन होणार आहे का. आजकाल प्राणी सुद्धा त्यांचा धर्म सोडत नाही, प्राणी सुद्धा त्यांचा धर्म सोडत नाही, पण माणसाने माणसाचा मात्र धर्म सोडलेला आहे. प्राणी कसं आहे, आता तुम्हाला वाघ माहित आहे, सिंह माहित आहे है ना. तर हे सगळे प्राणी जे आहेत, जे मांस भक्षण करणारे प्राणी आहेत, ते कधीही चढचढचा आवाज करून पाणी पितात. आणि जे मांस भक्षण न करणारे प्राणी आहेत, जशी गाय आहे, बकरी आहे, हे जे प्राणी आहेत हे कधी चोखून पाणी पितात. म्हणजे त्यांचे पाणी